नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आली आहे, ती म्हणजे राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची शक्यता आहे. शिवतीर्थावर पत्रकार परिषदेचं आयोजन केले असल्याचं कळतंय आणि भोंग्याबाबत आता ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता नेमकं भोंग्यांबाबत राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे काही वेळातच पत्रकार परिषद घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. शिवतीर्थावर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्याचं देखील सांगण्यात येते आणि भोंग्यांबाबत आपली भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात येतं. तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, काय सविस्तर माहिती मिळते पत्रकार परिषदेसंदर्भात? मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं भोंग्यांच्या बाबतीत त्यांनी भूमिका औरंगाबादच्या सभेत मांडली होती, त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. या सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी जे हे राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषदेचं घेण्याची शक्यता आहे. कारण का ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्त्यांवरती जी कारवाई झालेली आहे, हे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये असू शकतात. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती एक टीका सुद्धा केली विशाल, मी थोडं थांबतेय. पुण्यात थेट जाऊयात, कारण पुण्यामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाआरतीला सुरुवात झालेली आहे. नेत्रांनी झालेला ज्वाळा बुगली ताटल्यामुळे उच्चते मुरगले माता गिरणी कुंडलेवरी सुवर्ण गडीला सोटी घंटा गिरणादरा कडारे बरोदा ऐसा नेटला सर्वातळू सपळांग पाहता मोठे महाविदुदेवरी कोटीला कोटी उदाने देवाकडे मंद्राद्री सारिका द्रोणू क्रोधे पाटल्यावळे आल्या मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी डाकले मागे गतीसी तुलनांचे अनुपासून ब्रह्मांडा एवढा उदांचे दयाशी तुलना कोटी
सोटे मेरू मंदार दापुडे ब्रह्मांडा होते वेडे वज्रगुस्से करू शके त्याची तुलना कैसी ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त किले डोळा ग्रासिले शून्य मंडळा वाढता वाढता वाडे वेगिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समस्ये पावती रूपविद्यादी सोटपाटे करोन्या भूत प्रेत समंगादी लोकव्याधी समस्ये नासली नुडली जिल्हा आनंदे विमर्शने हे 15 श्लोकी लावली शोभली वरी नुडंदेव विसंदेव संध्या चंद्रला पुणे रामदासी अग्रगण्यू कपिगुडासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासी इति श्री रामदास संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम मनोजवम मारुतुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बजरंगबली की जय। किरण सर तर आता ही थेट दृश्य आपण पुण्यातल्या महाआरतीची पाहत होतो। खालकर मारुती मंदिरामध्ये मनसैनिकांनी महाआरती केलेली आहे। राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी आज राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 4 मे रोजी महाआरती केलेली आहे। आपण कुठे जाणार आहात? आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला पुणे शहरामध्ये महाआरत्या होत आहेत, हनुमान चालीसाचं पठण होत आहे। या ठिकाणी आम्ही ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत। मी या ठिकाणी आरती केल्यानंतर पुण्यातल्या पुण्येश्वर मंदिराच्याकडे जाणार आहे। अच्छा, पुण्येश्वर मंदिराकडे आपण जाणार आहात आणि त्यानंतर आपलं काय ठिकठिकाणी अशाच स्वरूपाच्या आरत्या या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहेत। संपूर्ण पुणे शहर तुम्हाला हिंदुत्वाच्या नवीन विचारांनी भरलेलं दिसेल। पुणे शहरच असं नाही की संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर हा विचार केलेला आहे। अनेक ठिकाणी महाआरत्या होत आहेत, अनेक ठिकाणी देवळांमधनं हनुमान चालीसाचं पठण होत आहे। या सगळ्या याच्यामध्ये भारावलेला संपूर्ण सकल हिंदू समाज तुम्हाला रस्त्यावर उतरलेला दिसतोय। पुण्येश्वर मंदिरामध्ये तुम्हाला परवानगी दिली का महाआरती करण्यासाठी? पुणे पोलिसांनी पोलीस खात्याला मी ते कळवलेलं आहे आणि मी आता इथली आरती झाल्यानंतर त्याच भागात निघतो। नाही, सगळ्यांनी प्रत्येक जण प्रत्येकाच्या भागात आहे। मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगतोय की प्रत्येक आमचा अगदी शाखाध्यक्ष ते इतर सगळ्या गोष्टी हे सगळे त्याच्या भागामध्ये महाआरत्या करतात। त्यांच्या भागामध्ये जिथे जिथे देवळं आहेत, मंदिर आहेत, ते त्या भागात हे करतात। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले आणि ताब्यात घेणे पोलिसांचं बघा, कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे। ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं काम करतोय, आम्ही हिंदुत्वाचं काम करतोय। तर मनसैनिक जय श्रीरामचा नारा देताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि खालकर मारुती मंदिरामध्ये मनसैनिकांनी ही महाआरती केलेली आहे। राज ठाकरे यांनी औरंगाबादमधल्या सभेमध्ये महाआरतीचं सगळ्यांना खरं तर आवाहन केलेलं होतं मनसैनिकांना आणि 4 तारखेला ही महाआरती घेण्यात यावी असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार आज मनसैनिकांनी मारुती मंदिरामध्ये जाऊन महाआरती केलेली आहे। तर आता थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होतीये। या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं कळतं आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विषयांबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे। तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बैठकीमध्ये सहभागी होणार नसल्याचं सुद्धा समजतं। तर सह्याद्रीवर आता मोठी खलबत सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत। मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळतंय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यात महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर राज्यामध्ये मनसेकडून भोंगा विरुद्ध अजान विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय।
राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिलेला होता, 3 तारखेनंतर मशिदीवरचे भोंगे हे उतरले पाहिजेत आणि जर भोंगे उतरले नाही तर आम्ही त्या ठिकाणी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू। त्यानुसार राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांनी पुण्यातल्या खालकर मारुती मंदिरामध्ये नुकतीच महाआरती केली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे। तर या मनसैनिकांकडून जय श्रीरामचा नारा देखील लगावण्यात आलेला आहे। आता ही थेट दृश्य पुण्यातली पाहतोय। पुण्यातल्या महाआरतीनंतर मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर आम्ही आमच्या नेत्यांचा, राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करत असल्याची प्रतिक्रिया या मनसैनिकांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहे। वैभव, आपण पाहिलं काही वेळापूर्वीच या मनसैनिकांनी, राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार महाआरती केलेली आहे। ही महाआरती सर्वप्रथम भोंग्यावर झाली का आणि पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये दिसतंय? मनाली, ही महाआरती भोंग्यांवर झालेली नाही। ज्या खालकर मारुती चौकामध्ये राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हटलेली होती किंवा हनुमान चालीसाचं पठण केलेलं होतं, तिथेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी महाआरती केली। मात्र ही महाआरती केल्यानंतर पुण्येश्वर मंदिर, जिथं मंदिर आणि मस्जिद बाजूबाजूला आहे, तिथं जाऊन ते कारवाई करायच्या, आरती म्हणायच्या तयारीमध्ये होते। मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि मनसेचे प्रदेशचे जे नेते आहेत त्यांच्यासह कार्यकर्ते सुद्धा ताब्यात घेतलेत। पोलिसांनी आधीच बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त पूर्ण लावलेला होता आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांची मोठी कुमक जी आहे, SRPची प्लॅटून आहे, या सगळ्यांना इथं ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। मनाली, पोलिसांनी ताब्यात घेताना ते काहीतरी प्रसार माध्यमांशी बोलू इच्छित होते, काय त्यांचं म्हणणं होतं या मनसैनिकांचं ज्यांना ताब्यात घेतलंय? मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जी कारवाई करण्यात आलेली होती, जी कारवाई करण्यात येते ती कायद्याच्या विरोधामध्ये आणि आम्ही केवळ महाआरती करायसाठी इथं आलेलो होतो। सगळी कारवाई जी आहे ती करण्यासाठी इथं आलेलो होतो असं या कार्यकर्त्यांचं, आरती म्हणण्यासाठी केवळ इथं आलेलो होतो असं या म्हणाले। वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वैभव आमचे प्रतिनिधी पुण्याहून आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाआरती झाल्यानंतर या मनसैनिकांना दुसऱ्या एका मंदिरात जाऊन, ज्या ठिकाणी मस्जिद आणि मंदिर बाजूबाजूला आहे त्या ठिकाणी जाऊन महाआरती करायची होती आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे। तरी थेट पुण्यातली दृश्य आहेत। पुन्हा एकदा आपण वैभवकडे जाऊयात। पुण्याहून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत। वैभव, इथे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल का या संपूर्ण प्रकाराबद्दल? मनाली, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। थेट पोलिसांना विचारूया आपण नेमकं किती लोकांना ताब्यात घेतलंय किंवा काय केलं। सर, किती लोकांना ताब्यात घेतलेलं किंवा काय आपण प्रोहिबिशन डिटेन केलंय की काय केलंय? सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळेल। पोलीस स्टेशनला सगळी माहिती मिळेल। बरं, पण किती कार्यकर्त्यांनी इथून ताब्यात घेतले? इथली डिप्लॉयमेंट किती होती? नाही, जे कोण ताब्यात घेतले असतील सगळी माहिती पोलीस स्टेशनला मिळेल। बरं, पण सगळ्या कार्यकर्त्यांना इथून नेलंय का? आता सांगतो तुम्हाला, जे काय आहे ती तुम्हाला नफरी तिथे मिळेल। कार्यकर्त्यांची माहिती जी आहे ती पोलीस स्टेशनला मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। एकूण सगळे कार्यकर्ते जे मनसेचे ताब्यात घेण्यात आलेले होते, इथं खालकर मारुती मंदिरामध्ये जिथं राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण केलेलं होतं, तिथंच अजय शिंदे यांनी पहिल्यांदा हनुमान चालीसा पठण केलं, महाआरती झाली आणि त्यांचा दावा होता इथून ते पुण्येश्वर मंदिरामध्ये जाणार होते, जिथं मस्जिद आणि मंदिर बाजूबाजूला आहे। SRPची एक पूर्ण प्लॅटून डिप्लॉय करण्यात आलेली होती तिथं आणि तिथं जाऊन आरती करायची तयारी जी आहे ती मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती। त्याच्यामुळे कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, अजय शिंदे यांनाही ताब्यात घेतलेले आणि इथून त्यांना फरसखाना पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। त्यांना यापूर्वीच नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, जिथं तणाव निर्माण होईल अशा ठिकाणी तुम्ही कारवाई जी आहे, आरती जी आहे ती म्हणू नका। मात्र तरीसुद्धा पुण्येश्वर मंदिरामध्ये जाणार असल्याची भूमिका, जाहीर भूमिका अजय शिंदे यांनी घेतलेली होती, त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन
वैभव, आपण जर पाहिलं एकीकडे राज्यभर विविध ठिकाणी अजान आणि हनुमान चालीसा वाद आपल्याला पाहायला मिळतोय, मनसेची ही आक्रमक भूमिका, या सगळ्यामुळे आता नागरिकांमधनं काय प्रतिक्रिया उमटतायत? एक मनाली महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. शहरभरामध्ये सकाळी 6 वाजेच्या आधीची जी अजान होती, या अजानला स्पीकरवर वाजवण्यात आलेलं नाही किंवा ही अजान स्पीकरवर देण्यात आलेली नाही. 6 वाजल्यानंतर जसे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यानुसार परवानगी जी आहे ती परवानगीच आहे किंवा स्पीकर लावता येऊ शकतात. त्यामुळे यानंतरच्या अजान या स्पीकरवर होतील. आता पोलिसांसमोर नेमकं मोठं आव्हान हे असणार आहे, जर दुपारच्या 1 वाजताची अजान जी आहे ती स्पीकरवर झाली आणि त्यानंतर जर मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले तर कायदा सुव्यवस्था जी आहे ती कायम ठेवणं या पोलिसांसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. आणि एकूण सगळी वैभव, मी थोडं थांबवतेय. संदीप देशपांडे बोलतायत, आपण थेट जाऊयात. सकारात्मक पद्धतीने घेतल्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन करतो आणि सन्मान्य राजसाहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो. पुण्यामध्ये आताच हनुमान चालीसा सुरू होती, त्या ठिकाणी तर नुकतेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी ते शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत. तर पुण्यातली सुद्धा आपण दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये आता काही वेळापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर पुण्यामधल्या हनुमान मंदिरामध्ये या कार्यकर्त्यांनी महाआरती केली. महाआरतीनंतर त्यांचं प्रस्थान पुण्यातल्या दुसऱ्या एका मंदिरामध्ये, पुणेश्वर मंदिरामध्ये जाऊन ते महाआरती करणार होते आणि त्या शेजारीच, त्या मंदिराच्या शेजारीच एक मस्जिद देखील आहे. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये दक्षता म्हणून पोलिसांनी या सगळ्या मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते, त्यानुसार राज ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे कोणावर निशाणा साधतायत, भोंग्यांबाबतची आपली भूमिका जी आहे, या भूमिकेबाबत काय नवीन भाष्य करणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. तर राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि संध्याकाळी 6 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवतीर्थ इथंच पत्रकार परिषद होणार असल्याचं कळतंय. तर या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आपली भूमिका काय मांडणार, भोंग्यांबाबतचा जो संघर्ष सुरू आहे हा संघर्ष अटळ असणार आहे की आणखी कोणती नवी भूमिका आपल्याला समोर पाहायला मिळतेय, या सगळ्याचा उलगडा आज संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान होईल. तत्पूर्वी सकाळपासूनच राज्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांनी जो अल्टिमेटम सरकारला दिलेला होता आणि आपल्या मनसैनिकांना जे आदेश दिलेले होते, ज्या ठिकाणी 4 तारखेपासून सकाळी 6 वाजल्यापासून अजानच्या वेळेस जर भोंगा लागला नमाज पठण करताना तर त्या ठिकाणी भोंगावर हनुमान चालीसा देखील वाजवावी आणि या आदेशानुसार मनसैनिक विविध ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. तर या सगळ्या मुद्द्यांना घेऊन राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकं बोलणार आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होतीये. पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे कोणकोणत्या मुद्द्यावर भाष्य करू शकतात? आपण बघितलं मनाली की आधी 1 तारखेला भाषण, त्यानंतर 3 तारखेला म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण बघितलं की सगळं शांततेत पार पडण्यात आलेलं होतं. जी महाआरती मनसेनं आधी घोषित केली होती ती रद्द केली, कारण ईदचा सण हा गुणागोविंदाने आनंदाने साजरा व्हावा म्हणून. परंतु त्यानंतर म्हणजे काल 4 तारखेला म्हणजे आजपासून कुठे ना कुठे अजानला विरोध हा जो मनसेचा आधीपासून म्हटलेला होता आणि तोही पहाटेच्या वेळी विशेषतः, आणि भोंग्यांवरून अजान वाजण्याला जो विरोध होता त्या विरोधावर आज त्या विरोधाच्या आंदोलनावर आज अंमलबजावणी करण्यात येणार होती. त्या पार्श्वभूमीवर काल मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली. अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या. जवळपास 15,000 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर आज सकाळी मात्र अनेक ठिकाणी पहाटेची अजान ही भोंग्यावर वाजली नाही आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी वाजली तिथं मनसेनं आपलं आंदोलन करून ते आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्षांची जी भूमिका आहे
आज आज दिवसभर जे काही आंदोलन झालं, आज पहाटेच्या सुमारास जे काही आंदोलन झालं त्याबद्दल ते आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती देतील. इतकंच नाही तर काल त्यांनी जे एक पत्र सर्व हिंदू बांधवांना जे जारी केलेलं होतं आपल्या ट्विटर हँडलवरनं, त्या पत्रामध्ये मांडलेल्या भूमिकेबद्दलचे मुद्दे सुद्धा ते जास्त मोठ्या प्रमाणावर या पत्रकार परिषदेमध्ये एक्सप्लेन करतील. मुख्य म्हणजे आज सकाळी सुद्धा त्यांच्या ट्विटर हँडलवरून बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ त्यांनी जारी केलेला होता आणि ते वारंवार हे सांगतायत की हे मुद्दे मी नव्यानं घेत असलेले मुद्दे नाहीये, तर हे मुद्दे बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेले मुद्दे होते. आणि बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जेव्हा माझं सरकार असेल त्यावेळेला या गोष्टी मी करून दाखवेल. आज शिवसेनेचं सरकार आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या सरकारनं या सगळ्या मुद्द्यांवर अंमलबजावणी करावी अशी राज ठाकरे यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते प्रामुख्यानं हे मुद्दे उपस्थित करतील, यात शंका नाही. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांना ज्या नोटिसा बजावण्यात आल्या किंवा काही प्रमाणात त्यांची जी धरपकड करण्यात आलेली आहे त्याबद्दल सुद्धा राज ठाकरे आपली भूमिका मांडतील असं दिसून येत आहे. तिसरीकडे आणखी एक महत्वाचा मुद्दा की अनेक मुस्लिम बांधवांनी आज मशिदीवर भोंग्यांच्या माध्यमातून अजान म्हटली नाही, याबद्दल सुद्धा राज ठाकरे समाधान व्यक्त करू शकतील असं दिसून येत आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष हे लागलेलं आहे म्हणाली. अगदी बरोबर प्रणाली. मात्र जसं खरं तर कोर्टाचा जो एक नियम आदेश आहे त्यानुसार 6 वाजता नंतरच्या जी अजान होईल ती भोंग्यावर लावली जाऊ शकते. त्यामुळे जर 1 वाजता जर विविध ठिकाणी जिथे सकाळी भोंग्यांवर अजान नाही वाजवली गेली तर तिकडे 1 वाजता जर लावली गेली तर परिस्थिती अधिक चिघळू शकते का? किंवा राज ठाकरे आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे मांडतील त्यानंतर भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा हा जो काही वाद सुरू झालेला आहे हा संघर्ष आणखी पेटू शकतो का, तीव्र होईल का? एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की कुठलंही आंदोलन, कुठलंही मग ते आंदोलन एसटीचं आंदोलन असो किंवा कुठले, त्यामध्ये जेव्हा प्राथमिक पातळीवर तुम्हाला यश मिळतं तर तेच यश हे यश मानून पुढे ते आंदोलन तसंच जारी ठेवायचं असतं. आज राज ठाकरे सुद्धा कदाचित या स्वरूपाची भूमिका मांडू शकतात. आज त्यांना पहिल्या टप्प्यावर मिळालेलं जे यश आहे त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला जे यश मिळालंय त्याबद्दल ते नक्की समाधान व्यक्त करतील. परंतु त्यामुळे हे आंदोलन मागे घेतलं जाईल किंवा ते अधिक तीव्र केलं जाईल का, याबद्दलची भूमिका मात्र राज ठाकरे स्वतः स्पष्ट करतील. परंतु आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही असं जवळपास स्पष्ट दिसून येत आहे. फक्त इथून पुढे ते आंदोलन कशा पद्धतीनं राबवलं जाईल हे बघितलं पाहिजे. कारण यापूर्वी आपण बघितलं होतं की राज ठाकरे यांनी आधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं होतं, पण कालच्या पत्रातून मात्र त्यांनी अखंड देशातल्याच नागरिकांना या पद्धतीचं आवाहन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा त्रास ज्यांना ज्यांना होतोय त्यांनी याविरुद्ध आवाज उचलला पाहिजे आणि त्याच दृष्टीचं आवाहन पुन्हा आज एकदा पत्रकार परिषदेतून ते करतील असं दिसून येत आहे. आणि जे यश मिळालंय त्या यशाबद्दलचं समाधान आणि आंदोलन पुढे सुरू ठेवणार अशी भूमिका आज राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेतून मांडतील असं दिसून येत आहे. नक्कीच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिथल्या सगळ्या घडामोडी अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तर आपण पाहतोय भोंग्यांबाबत राज ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजता आपली भूमिका स्पष्ट करतील. आज संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. राज्यात मात्र आपल्याला भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा हा संघर्ष जो आहे तो अनेक ठिकाणी पेटलेला पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी स्वतः नागरिकांनी सामंजस्य दाखवत सकाळी 6 वाजता अजान भोंग्याविना झालेली होती. त्यामुळे परिस्थिती अनेक ठिकाणी खरं तर आपल्याला शांततेत पाहायला मिळाली. मात्र काही भागांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, धरपकड करण्यात आलेली आहे. पुण्यात देखील आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळाली. ही थेट दृश्य आता पाहतोय. मनसैनिकांना पोलीस टॅक्सीतून घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे यांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 11:30 वाजलेले आहे. दुपारी 1 वाजता अजान होणार आहे आणि ही अजान भोंग्यावर घेतली जाऊ शकते. त्यामुळे दक्षता म्हणून पोलिसांनी अनेक ठिकाणाहून मनसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे. तर आता टॅक्सीतून संदीप देशपांडे यांना देखील पोलीस ताब्यात घेऊन जात असल्याचे पाहायला ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला होता. मनसैनिक अधिक आपल्याला आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत होते. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते निघालेले होते आणि त्यापूर्वीच मनसैनिक आणि मनसेचे नेते
संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना टॅक्सीत बसवून पोलीस स्थानकामध्ये घेऊन जात आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। विशाल, काय नेमकं घडलं या ठिकाणी आणि कोणत्या भागामध्ये? मनाली शिवतीर्थ येथे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष जोरी आणि संतोष साळी जे शाखाध्यक्ष आहेत हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते। ज्यावेळेला ही भेट झाली त्यावेळेला माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी संदीप देशपांडे आल्यानंतर मोठा गदारोळ जो आहे तो या ठिकाणी झाला। यामध्ये काही महिला कॉन्स्टेबल जे आहेत या धक्काबुक्कीमध्ये खाली पडल्या आणि त्यानंतर मनसेकडनं एका जे स्थानिक शाखाध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याचं कारण म्हणजे या ठिकाणी जो गदारोळ झाला, माध्यमांनी मोठी गर्दी केल्यामुळे धक्काबुक्की जी आहे ही पोलिसांना झाली। त्यातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडनं पोलिसांमध्ये काहीशी बाचाबाची जी ही झाली आणि त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे यांना या ठिकाणावरून बाजूला जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर आता स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। टॅक्सीमध्ये बसवून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते। म्हणाली ती बरोबर आहे। मात्र राज ठाकरे दुपारी संध्याकाळी 6 नंतर जी पत्रकार परिषद घेणार आहेत विशाल, या पत्रकार परिषदेपूर्वीच आपल्याला पोलिसांच्या या हालचाली ज्या आहेत त्या अधिक आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात, कारण मनसैनिक देखील आक्रमक आपल्याला त्यांची आक्रमकता पाहायला मिळते आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांची फौज देखील वाढवली आहे। नक्कीच म्हणाली, सकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं की शिवतीर्थ येथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला। आता सुद्धा पोलीस बंदोबस्त जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे। याचं कारण म्हणजे मनसैनिकांची आता पावलं जी आहेत ती शिवतीर्थ या ठिकाणी येऊ शकतात नाही, यामुळेच पोलिसांकडनं खबरदारी जी आहे ही घेण्यात आली। सकाळपासून सकारात्मक वातावरण जे हे मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर मनसे नेत्यांच्या सुद्धा या बाबतीत प्रतिक्रिया ज्या आहेत या आल्या होत्या आणि यालाच धरून मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष जोरी, स्थानिक शाखाध्यक्ष संतोष साळी हे राज ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की 6 वाजता राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे आणि सगळ्याच मुद्द्यांना मनसेध्यक्ष राज ठाकरे हात घालतील आणि बोलतील। त्यावेळेलाच या ठिकाणी काहीसा गदारोळ जो आहे हा गदारोळ झाला आणि त्यानंतर संतोष साळी यांना पोलिसांनी जे हे ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी आता जर परिस्थिती पाहिली तर काहीशी तणावाची परिस्थिती जी ते आपल्याला शिवतीर्थ या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आता अधिक जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे, कारण का माध्यम प्रतिनिधींची सुद्धा मोठी गर्दी आहे। ज्यावेळेला माध्यम प्रतिनिधींनी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढे गेले असता संपूर्ण रोडवरती वाहतूक कोंडी जी आहे ही झाली आणि या वाहतूक कोंडीच्या बाबतीत पोलिसांमध्ये आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये बाचाबाची जी आहे ती झाली। फक्त सन्माननीय राजसाहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी एवढाच निरोप दिलाय की संध्याकाळी 6 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांशी बोलतील, प्रश्न उत्तर कार्यकर्त्याला ताब्यात घेतात, बऱ्याच कार्यकर्त्याला ताब्यात घेतला। ठीक आहे, पोलीस त्यांचं काम करत असतात, पोलिसांचा विषय आहे। आमच्या कार्यकर्त्यांचं जे काम आहे ते आमचे कार्यकर्ते। राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, राज ठाकरेंवर पण गुन्हा दाखल झाला। ठीक आहे, पोलिसांचा जो भाग आहे तो पोलीस करतात, महाराष्ट्र सैनिकांचा भाग आहे तो महाराष्ट्र सैनिक करतात, पण आम्ही सर्व ज्या मुस्लिम बांधवांनी आज वाजवली नाही या भोंग्यावर त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सन्मान्य राजसाहेबांची जी भूमिका आहे ती सकारात्मक पद्धतीने घेतल्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन करतो आणि सन्मान्य राजसाहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो। आता पुण्यामध्ये आताच हनुमान चालीसा सुरू होती, त्या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। हनुमान चालीसा पोलीस काम करतात। तर संदीप देशपांडे, मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलेला होता। त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला जे मनसैनिकांना आदेश दिले ते आम्ही पाळतोय, पोलिसांची भूमिका करतायत। आणि दुसरीकडे आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झालेला आहे। आत्ताची आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर झालेला आहे। राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। काही वेळापूर्वीच खासदार नवनीत राणा यांना मानेच्या त्रासामुळे जे रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं आणि आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होती, तर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्याचं कळतंय। मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्यांना अटक झालेली होती आणि अखेर राणा दाम्पत्य यांना जामीन मंजूर झालेला आहे।
सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर झालेला आहे। काही अटीशर्तीनुसार हा जामीन मंजूर करण्यात आल्याचं देखील कळतंय। मात्र आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे खासदार नवनीत राणा आणि त्याचबरोबर आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अजून अधिकाधिक प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि सविस्तर अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, आपण पाहतोय अखेर राणा दाम्पत्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स आहेत? म्हणाली मुंबई सत्र न्यायालयातील न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केलेला आहे। मुळात खालच्या कोर्टात म्हणजे बँड्रा कोर्टामध्ये जेव्हा पोलिसांनी या दोघांना हजर केलं होतं तेव्हा त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नव्हती आणि नंतर मात्र त्यांना जेव्हा वरच्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली त्यावेळी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। मुळात पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये स्पष्ट केलं की तपासामध्ये आता पुढे यांची कोठडीची गरज नाहीये। मात्र पुढे असा दावा करण्यात आला की दोघंही लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांना जामीन दिला तर हे दोघं तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतात, त्यामुळे दोघांना जामीन देऊ नये। पण युक्तिवाद असेल, त्यानंतर न्यायालयाचे कामकाज असेल आणि नंतर न्यायालयाने दिलेल्या तारखा असतील, यामुळे जवळपास 15 दिवस राणा दाम्पत्य जे आहेत ते जेलमध्ये आहेत। या शनिवारी जो आहे तो त्यांच्या सगळ्या युक्तिवादावरती पूर्णपणे भाष्य झालं होतं न्यायालयाचं, त्यांचा युक्तिवाद देखील पूर्ण झाला होता। पण निकाल देण्याकरता वेळ पुरेसा नसल्यामुळे न्यायालयाने त्यांचा निकाल जो आहे तो आज ठेवलेला होता आणि आता थोड्या वेळापूर्वी न्यायालयाने सविस्तर निकाल दिलेला आहे। राणा दाम्पत्यांना जामीन दिलेला आहे, त्याचबरोबर त्यांना अटी देखील लावण्यात आलेल्या आहेत। या अटींमध्ये प्रामुख्याने हेच आहे की पोलिसांच्या चौकशीला कधी हजर राहावं, त्याचबरोबर पोलिसांच्या कुठल्याही आदेशाचं उल्लंघन करू नये, शिवाय प्रक्षोभक वक्तव्य करू नये, जेणेकरून पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। जर या सगळ्या अटींचा त्यांनी भंग केला तर त्यांना त्यांचा जामीन जो आहे तो तात्काळ रद्द केला जाईल। अशा पद्धतीची ही सगळी त्यांना अटी आणि शर्ती घालून हा जामीन देण्यात आलेला आहे। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, राणा दाम्पत्याला कोर्टाचा दिलासा मिळालेला आहे। सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या प्रकरणी राणा दाम्पत्याला अटक झालेली होती। आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामुळे राणा दाम्पत्याला अटक करण्यात आलेली होती। तर सत्र न्यायालयाकडून हा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे राज्यात विविध ठिकाणी मनसैनिकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळते। भोंग्यावरून अजान जी वाजवली जाते, या अजानाविरोधात मनसैनिक आता अधिक आक्रमक झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी संजय शेंडे अमरावतीहून आहेत, आपण संजय शेंडेकडे जाणार आहोत। संजय शेंडे, नुकतंच कळतंय की कोर्टाकडून सत्र न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झालेला आहे, काय प्रतिक्रिया उमटतायत सगळ्या कार्यकर्त्यांकडनं? मनाली निश्चितच आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून 10 ते 12 तुरुंगात होतं आणि आज त्यांना जामीन मिळालेला आहे। आणि जे सध्या राणा दाम्पत्यांच्या घरी आपण पाहू शकतो की राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि जे श्रीरामचा घोषणा निश्चितच आमचा न्यायालयीन व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जमानत देण्यामध्ये जो काही उशीर लागेल आणि कुठेतरी सरकारचा दबाव या व्यवस्थेवर आला तर एक स्पष्टपणे दिसून आलाय, परंतु सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित हो सकता नहीं। जो काय संघर्ष या ठिकाणी सन्माननीय आमदार रविभाऊ राणा तसेच सन्माननीय खासदार नवनीत राणा यांना करावा लागला, याचं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या माध्यमातून त्या विकासाच्या माध्यमातून या उत्तर आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आणि आज निश्चितच आनंदाचा दिवस आहे, न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्याय देवतेने आम्हाला जो काय निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे। या ठिकाणी मी संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेचा निश्चितच न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि न्यायालयाने जामीन दिला अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी
आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना आहे. मागील 15 दिवसापासून ज्या हिंदुत्वाच्या लढाईसाठी दोघांनी मोर्चा उघडला होता, त्यामुळे सर्वजण आतुर होते, त्यांची वाट बघत होते की केव्हा सुटणार. आज जामीन मंजूर झाल्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच त्यांचं जोरदार इथं स्वागत केलं. निश्चितच राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि निश्चितच कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याची वाट पाहत होते. आधी काही कार्यकर्त्यांना तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत जामीन का उशीर झाला? जामीन हे जे राज्य सरकारचा हा हुकुमशाहीपणा हा चालला, याच्यामुळे आमच्या खासदार नवनीत राणा तथा या भंडारा मतदारसंघाचे आमदार माननीय रोहित राणा यांना जामीन देण्यात त्यांनी उशीर केलेला. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या पद्धती त्यांना प्रेशर टाकून त्या ठिकाणी हा अडचणी निर्माण केल्या. परंतु आम्हाला या न्याय सुव्यवस्थेवर आम्हाला आमचा विश्वास वाटलेला आहे. नक्कीच या काही दिवसामध्ये या अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा या येणार आहे आणि पुन्हा आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी जोमानं आम्ही कामाला लागणार आहे, अशा आम्हाला पुन्हा संपूर्ण हा विश्वास या ठिकाणी. निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह संचारलेला आहे. आणखी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. विनोद भाऊ, तुम्ही सांगा, आज जामीन मिळालेला कार्यकर्ते खरं तर जामीन मिळण्याची वाट पाहत होते, परंतु जामीन मिळत बराच विलंब झाला. तुम्ही काय सांगा? या ठिकाणी एवढंच म्हणाल की न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास होता, परंतु कुठेतरी त्यांची खासदारांची तब्येत खालावलेली होती. त्याच्यासाठी त्यांनी वकिलामार्फत पत्र दिलं होतं. स्वतः त्यांनी तिथं जेल प्रशासनाला विनंती केली होती, परंतु शासनाकडून कुठेतरी त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा व्यवस्था नाही देण्यात येऊ नये असा त्यांच्यावर कुठेतरी दबाव होता. म्हणून आज तब्येत जास्त झाल्यामुळे आज त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. आणि एवढंच सांगेल की कुठेतरी प्रशासनावर राज्य सरकारचं दडपशाही होती, त्याचा आम्ही निषेध करतो. निश्चितच राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे जामीन मिळण्यास कुठेतरी विलंब झाला. तुम्हाला काय वाटतं? आज जामीन मिळालेला आहे, कार्यकर्त्यांना उत्साह संचारलेला आहे. कार्यकर्त्यांमध्येच नाही तर संपूर्ण मतदारसंघातील जे शोषित, गरीब, पीडित जे लोक आहेत, जे वाट पाहून राहिले ते आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची गेल्या 12 दिवसापासून त्यांच्यावरची दडपशाही सरकारने केली आणि आतमध्ये डांबून ठेवलं. त्याबद्दल जे पूर्ण गरीब लोक आहे आमच्या मतदारसंघातले, अमरावती लोकसभा मतदारसंघातले, भंडारा मतदारसंघातले, त्यांच्यासोबतच कार्यकर्ते सुद्धा अतिशय उत्साहानं वाट बघत होते. आज सर्वांना आनंद झालेला आहे आणि हा आनंद सर्व जनजल्लोषाचा साजरा करणार. निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह संचारलेला आणि कार्यकर्ते खरं तर राणा दाम्पत्याची वाट पाहत होते, कधी जामीन मिळतो. अखेर त्यांना जामीन मिळालेला आहे आणि इथं घरी जे आहे ते उत्साहाचं वातावरण आहे. खरं तर त्यांचे कुटुंबीय जे आहे, राणा यांचे बंधू असतात, त्यांचे आई वडील आहेत, त्यांचे लहान मुलं जे आहे नवनीत राणा रवी राणा यांचे खरं तर गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते आणि त्यामुळे निश्चितच आता घरी कुठेतरी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. तरी आता थेट दृश्य आपण पाहिलेली आहे अमरावतीमधली राणा दाम्पत्यांच्या घराबाहेरची दृश्य, कार्यकर्त्यांचा उत्साह. तर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर नारायण राणे साहेब असतील, त्याआधी कंगना राणावत असेल, त्यानंतर मोहित कंपोज असतील आणि आता नवनीत राणा असतील, या सगळ्यांची मोडस ऑपरेंटिस या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांची एकच आहे. म्हणजे राज्य सरकारच्या ताब्यात असणाऱ्या पोलीस खात्याचा वापर करायचा, महापालिका ताब्यात असल्या कारणानं महापालिकेचा वापर करायचा आणि एक दडपशाहीचं राजकारण, दबावाचं राजकारण. आमच्या विरोधात बोललात तर खबरदार, तुमची तर मुस्कटदाबी करत आम्ही त्या ठिकाणी गुन्हे दाखल करू. You should issue a notice in advance of 24 hours which can be delivered to them at either personally or through their mobile or through advocate. And the other condition is that they shall not tamper, they shall not hamper. One very important condition is, which you people should also adhere to, that they are not supposed to address the press on any subject matter which is under investigation of this particular case. So that is one, let me finish first, that is one particular condition which they have to adhere to and you people also have to adhere to. So no question should be asked to them with regard to this particular case. The court has also directed that no hampering, no tampering, and if there is any case of hampering or tampering which is reported with evidence, obviously, then there is a likelihood of the bail being cancelled. These are, see, operative part of the order has been announced. What are the reasons for granting bail have not yet been released by the court.
Once those orders are released, then I can address you as to what is the ground of 124A and what is the ground of 153A. Will a counter complaint be filed? See, filing of a counter complaint is not something which I will decide. That is for the clients to decide what complaint, what proceedings. I will not be able to comment right now. Once I get instructions from my clients, we'll follow it up. So will they be out of the jail today? Will they be going home? बेल एप्लीकेशन नवनीत कौर राणा और उनके हस्बैंड रवि राणा की कोर्ट ने अलाउ कर दी है। कुछ कंडीशंस उन्होंने इम्पोज किए हैं कि आप इन्वेस्टिगेशन और इंटरोगेशन के अंदर कोऑपरेट करोगे। पुलिस को भी डायरेक्शन है कि 24 घंटे के आगे उनको नोटिस इश्यू करनी है, या तो पर्सनली या तो उनके मोबाइल के ऊपर, और कंडीशन के हिसाब से उनको अटेंड करना होगा, कोऑपरेट करना होगा इन्वेस्टिगेशन के लिए। और दूसरा डायरेक्शन है कि नो हैम्परिंग, नो टैम्परिंग ऑफ एविडेंस। और दूसरी मोस्ट इंपॉर्टेंट कंडीशन जो उन पर भी इम्पोज है और आप लोगों से भी रिक्वेस्ट है कि आप लोग भी फॉलो करना, कि इस केस के सिलसिले में नाइदर ऑफ द एक्यूज्ड उनको किसी किस्म का प्रेस का, मीडिया का, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, किसी किस्म का इंटरव्यू नहीं देना है। When will they be released out of the prison? ऑपरेटिव पार्ट बेल ऑर्डर का रिलीज हो चुका है। द ग्राउंड्स अभी तक रिलीज नहीं हुए हैं। टाइप होगा, साइन होगा, कॉपी जब मिलेगी तो मैं आपको बता सकता हूं कि कौन से ग्राउंड्स की बुनियाद के ऊपर कोर्ट ने बेल एप्लीकेशन अलाउ की है। आई डेंट हियर। तर नुकतंच राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी पत्रकारांना माहिती दिलेली आहे। त्यानुसार अजूनही ज्या अटी शर्ती खरं तर न्यायालयाकडून दिलेल्या आहेत त्या अटी शर्ती हातात त्याची कॉपी आलेली नाही, मात्र पत्रकारांशी त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलता येणार नसल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट्स आपण पाहणार आहोत। मात्र आता आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल 149 अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे। यामध्ये मुंबईमध्ये पहाटे 1140 पैकी 135 मशिदींनी भोंग्याचा वापर केलेला आहे आणि आतापर्यंत एकूण 18,000 कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय, शिवतीर्थ बाहेरची दृश्य आहेत। एका ठिकाणी मुंबईतील शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मनसैनिकांची धरपकड करण्यात आलेली आहे पोलिसांकडून। तर पुण्यामध्ये सुद्धा मनसैनिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राज्यभरात विविध ठिकाणी आपल्याला ही स्थिती पाहायला मिळते। शिवतीर्थाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी आणि इतरही काही मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। टॅक्सीतून ते घेऊन गेलेले आहेत। तर पुण्यात देखील महाआरती झाल्यानंतर मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर जय श्रीरामाचा नारा देताना आपल्याला हे मनसैनिक पाहायला मिळत आहेत। आज राज ठाकरे संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये भोंग्यांबाबतची त्यांची भूमिका, त्याचबरोबर आज राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मनसैनिकांची झालेली धरपकड, या सगळ्याविषयी स्वतः राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय सविस्तर बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर आता जी एक ताजी अपडेट आपल्या समोर येते ती म्हणजे राज ठाकरे यांची पत्रकार परिषद संध्याकाळी 6 वाजता होणार नसून दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान होणार आहे। तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे राज ठाकरे आज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 1 वाजता अजान लावली जाते। ही अजान भोंग्यावरनं लावली जाणार का, या सगळ्या मुद्द्यांवर आता राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत या विषयाकडे का सगळ्यांचं संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलेलं आहे। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे सुद्धा आपल्यासोबत आहे। प्रणाली, आता जी ताजी अपडेट मिळते त्यानुसार संध्याकाळी 6च्या ऐवजी दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यानच पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। अगदी खरं म्हणाली, ही आत्ताची ताजी अपडेट आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांनी येऊन ही माहिती दिलेली आहे की आज संध्याकाळी होणारी जी पत्रकार परिषद होती ती संध्याकाळी न होता दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यानच ही पत्रकार परिषद शिवतीर्थ इथं आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की दुपारच्या सुमारास सुद्धा एकदा अजान होत असते। मुळात सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते रात्री 10 ते सकाळी 6 या इतक्या वाजेच्या दरम्यानचे जे निर्देश आहे त्या निर्देश
निर्देशांचं पालन व्हावं, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन व्हावं असं वारंवार राज ठाकरे सांगत होते. या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली. त्यासाठी म्हणून आज त्यांच्या काल परवापासून त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड व्हायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात म्हणजे आता शिवतीर्थाच्या दारामध्ये थोड्या वेळापूर्वी एक पोलीस आणि जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी धरपकड झाली होती. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी इथं आलेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे या भागातले शाखा प्रमुख जे आहेत संतोष साळी ते सुद्धा आले होते. पत्रकारांशी बोलल्यानंतर संदीप देशपांडे जेव्हा जायला निघाले तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दरम्यान संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरले. परंतु या धरपकडीमध्ये एक महिला पोलीस जी आहे ती जखमी झालेली आहे. ती इथे जोरात पडली आणि त्याच्यामुळे तिला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे इथं थोडंसं वातावरण जे थोडं गंभीर झालेलं आहे. या प्रकाराबद्दल सुद्धा राज ठाकरे त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलतील असं दिसून येत आहे. कारण या प्रकरण हा जो सगळा प्रकार घडला तो अतिशय गांभीर्यानं घेतला गेलेला मनसेच्या वतीनं सुद्धा आणि याचे गंभीर परिणाम जे आहेत ते होऊ शकतात. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष या मुद्द्याला सुद्धा हात घालतील असं दिसतंय. दुपारच्या वेळेचा अजानचं आणि दिवसाच्या वेळी वाजणाऱ्या जे भोंग्यांवरच्या अजान आहे त्याबद्दल राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात. आज सकाळपासून ज्या ठिकाणी अजान भोंग्यावर झाली त्या ठिकाणी मनसेनं हनुमान चालीसा लावली. ते त्यांचं आंदोलन यशस्वी झालं. त्या यशस्वी झालेल्या आंदोलनाबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेतात, पुढचं आंदोलन कशा पद्धतीनं ते रेटतात. त्यांनी सगळ्या समस्त हिंदू बांधवांना आव्हान केलेलं आहे. ते आव्हान ते परत एकदा करतात का आणि इथून पुढे ते आंदोलन कसं नेतात या सगळ्या गोष्टी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे स्पष्ट करतील. आणि त्यांची ही पत्रकार परिषद आता दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान होणार आहे. ही आत्ताची ताजी अपडेट आहे. म्हणाली प्रणाली अगदी बरोबर. आणि त्यामुळे आता ही जी पत्रकार परिषद होणार आहे राज ठाकरेंची, या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पत्रकार परिषदेचे सगळे अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातल्या विविध ठिकाणी विविध भागांमधून मनसैनिकांची धरपकड सुद्धा केली जाते. या सगळ्याविषयीचे सविस्तर अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे दुपारी आता काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे यांची शिवतीर्थवरून दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान पत्रकार परिषद होणार आहे. तर काही वेळापूर्वीच मनसे नेते संदीप देशपांडे यांना सुद्धा पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते पोलिसांच्या ताब्यातून सुटलेले आहेत. निसटताना त्यांना यश आलेलं आहे. मात्र अनेक ठिकाणी मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.